डीसी न्यूज मराठी मी आहे आपल्या संगतीत दिव्या। दूध, पनीर इतर खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळ विरोधात महाराष्ट्र सरकार आता कठोर पावले उचलण्याची तयारीत आहे। अन्न भेसळ करणाऱ्या संघटित टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत 2026 ते 27 या वर्षासाठी अन्न औषध प्रशासन विभागाची बैठक झाली आहे। या बैठकीत अन्न भेसळ विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे। भेसळ विरोधात कोणतीही नरमाई दाखवू नये असे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती आहे। लहान मुलांसह सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या प्रमाणात दूध आणि दूधजन्य पदार्थांचे सेवन करतात। बनावट पनीर, भेसळयुक्त दूध आणि इतर खाद्यपदार्थांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अन्न भेसळ हा साधा गुन्हा नसून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। भेसळ रोखण्यासाठी खाद्यपदार्थांची तपासणी, नमुने घेणे, प्रयोगशाळेत तपासणी आणि त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यावर भर देण्यात येणार। संघटित पद्धतीने अन्न भेसळ करणाऱ्या विरोधात कठोर कायदेशीर पावले उचलण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहे। ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भेसळ विरोधात कारवाई वेग असल्याचं सांगितलं जात आहे। भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या या धाडसामुळे अनेक व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली। आता संघटित अन्न भेसळखोरांवर मकोका लागू होणार का याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे। पात्रा डीसी न्यूज मराठी थांबूया।